ओके, फर्स्ट एडजस्टमेंट से स्टार्ट. सबसे पहले हमने बॅलन्स लिख के सगळ्यात आधी आपण बॅलन्स लिहून घेतला. बाय बॅलन्स, त्याच्या खाली जनरल रिझर्व इक्वल पार्टनर्स आहे म्हणून इक्वल पार्टनर्स मध्ये वाटलं. त्याच्यानंतर कॅशचा बॅलन्स लिहिला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघतोय ऍडमिशनचा, अनसॉल्व मधला. आता मशिनरी आणि बिल्डिंग 10% डेप्रिशिएट करायचं. मग आपण आधी मशिनरीची अमाऊंट लिहून घेऊया. मशिनरीची अमाऊंट बॅलन्स शीटला लिहून घेऊया. किती दिली मशिनरीची अमाऊंट? 24,000. ओके, आणि कितीने डेप्रिशिएट करायचंय? 10%. मग त्याच्या खाली लिहायचं लेस डेप्रिसिएशन 10%. किती आहे? 10% आहे ना. लेस डेप्रिसिएशन 10%. मग 24,000च्या 10% किती येणार? 2,400. करेक्ट. मग 24,000 मधनं 2,400 गेले तर किती राहणार? कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. 24,000 मधनं 2,400 गेले किती येणार? 24,000 मधनं 2,400 गेले किती राहणार? 21,600. ओके, आता हे 2,400 कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या कोणत्या बाजूला येणार? किंवा ऍडजस्टमेंट अकाउंटच्या अप्रोप्रिएशन आहे, प्रॉफिट लॉस डेबिट साइडला. टू मशिनरी अकाउंट. ओके, इथे अमाऊंट साठी 2 कॉलम नसते केले तरी चाललं असतं. फॉर सेफर साइड मी काढून ठेवले. तुम्हाला नाही काढायचे तुम्ही एकच कॉलम काढला तरी चालेल. सेम वे बिल्डिंग पण डेप्रिशिएट करायचंय. मग इकडे लिहूया आपण बिल्डिंग. बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती? 55,000. 55,000. त्याच्यामधनं लेस करा डेप्रिसिएशन 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. 5,500. 10% म्हणजे एक झिरो कट केला की 10% येतं. आता 55,000 मधनं 5,500 मायनस करायचंय. किती उरणार? 55,000 मधनं 5,500 मायनस करायचे म्हणजे किती उरणार? 49,500. ओके, आपल्याला या 5,500 ला उचलायचे आणि व्हॅल्यू कमी झाली म्हणून आपण इकडे टाकणार प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. कसली व्हॅल्यू कमी झाली? बिल्डिंगची. म्हणून टू रूम कार्ड बिल्डिंग अकाउंट. राइट. त्याला बोल रूम कार्ड बनवून दे. देन नेक्स्ट त्याला बनवून तरी दे बोल ना आम्हाला. ओके, तो 5,500 लिया हमने. नेक्स्ट अभी बिल्डिंग का वैल्यू कितना कम हुआ? 5,500 से. ओके, देन नेक्स्ट reserves for doubtful debts is to be increased by 5,000. पे अटेंशन हियर. पहले यहाँ पे डेटर्स हम लोग लिख के लेते. इंक्रीज बाय बोला है तो पहले डेटर्स का अमाउंट लिखो. कितना था? डेटर्स था 31,000. अभी अर्लियर ये कितना है देखो, आरडीडी. इसके नीचे लिखो लेस आरडीडी. ओके, अभी इंक्रीज बाय अप टू नहीं बोला है तो आरडीडी पहले था 1,000. इंक्रीज बाय 5,000 मतलब न्यू आरडीडी कितना हो जाएगा? पहले का 1,000 प्लस इंक्रीज वाला 5,000 दोनों मिला के हो जाएगा 6,000. अभी 31,000 में से 6,000 गया तो कितना बचेगा? 31,000. 31,000 मधनं 6,000 गेले किती राहणार? 25,000. ओके, हा. आता इथे कॉमन मिस्टेक आहे. इकडे 6,000 मायनस केले म्हणून लगेच तुम्ही काय करता? राईट, लगेच इकडे 6,000 डेबिट करणार. तसं नाही. आपलं कितीनी वाढलं? आरडीडी पहिले 1,000 ऑलरेडी होतच बरोबर. मग आरडीडी कितीनी वाढलं? 5,000. तेवढीच अमाऊंट येणार. ही ऍडजस्टमेंट नीट बघा. आरडीडी कितीनी वाढलं तेवढंच येणार कारण 1,000 ऑलरेडी होतं. इवन दो इकडे आपण 6,000 मायनस करत असू
तर इकडे आपण घेणार 5000. ओके, व्हॉट नेक्स्ट? परत एकदा बघा, इकडे आपण मायनस किती केले 6000, पण इकडे घेतले 5000 का? कारण ऑलरेडी 1000 दिलेलं होतं, म्हणजे आता आपलं वाढलं कितीनी? फक्त 5000 ने, म्हणून इकडे फक्त 5000 येणार. पुढे काय दिलंय? बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय वृषाली ऍट डिस्काउंट ऑफ 10%. आता बघा कसं येणार. बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केलंय. कोणी घेतलंय? वृषालीने घेतलं ना. आता नीट लक्ष द्या कसं करणार. ही थोडी वेगळी ऍडजस्टमेंट आहे, आपण इथे दाखवूयात. इकडेच करून दाखवलं तरी चालेल, त्याची वेगळी वर्किंग नोट केली तरी पण चालेल. दोन प्रकारे त्याचे, आयदर तुम्ही बॅलन्स शीट मध्ये करून दाखवा किंवा त्याचं वर्किंग नोट करून दाखवा. मी इकडे तुम्हाला वर्किंग नोट दाखवते. वर्किंग नोट. ओके, बिल्स रिसिवेबल किती आहे? बिल्स रिसिवेबलची अमाऊंट बघा किती आहे, 12000. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट दिली आहे 12000. आता त्याच्यावर डिस्काउंट किती आहे सांगितलं? 10%. लेस डिस्काउंट 10% म्हणजे 1200. करेक्ट. मग वृषाली टेकन ओव्हर कितीला घेतली? वृषालीने कितीला घेतलं? 12000 मधनं 1200 गेले, म्हणजे वृषाली कितीला टेकन ओव्हर करते सांगा बरं? वृषाली कितीला टेकन ओव्हर करते? याचा अर्थ मी परत विचारते, वृषाली किती वेळेला टेकन ओव्हर करते? 10800 ला, कारण डिस्काउंटने टेकन ओव्हर करते ही, बरोबर. म्हणून तिथे किती येणार? 10800. व्हेरी गुड, 1-2 जण आन्सर्स देत आहेत. ओके, आता किती आलं? 10800 आलं. आता बघा कसं येणार याचं. हे जे बिल्स रिसिवेबल पूर्ण गेले, त्यातलं डिस्काउंट जो आहे तो डिस्काउंट येणार, त्याच्यामुळे आपली बिलची किंमत कमी झाली की नाही, म्हणून ते येणार प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला. ओके, आता कमी झाली किंमत म्हणून कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. आणि वृषालीने ऍसेट टेकन ओव्हर केली, ऍसेट घेतली वृषालीने, म्हणून तिच्या कॅपिटल अकाउंटला ऍसेट टेकन ओव्हर केली. आपण डिझोल्युशन मध्ये पण शिकलोय, ऍसेट टेकन ओव्हर केली तर कॅपिटल अकाउंटच्या, कारण वृषाली इज द रिसिव्हर, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येणार. मग आता याचं पोस्टिंग करूया आपण, राईट. मग आता बिल्स रिसिवेबल डिस्काउंट म्हणून इकडे येणार टू बिल्स रिसिवेबल, जो काही डिस्काउंटची अमाऊंट आहे ती इथे येणार. बिल्स रिसिवेबल ब्रॅकेट मध्ये लिहा डिस्काउंट किती आहे? 1200. ओके, आणि कोणी घेतलं ते? वृषालीने. आता आपल्याकडे ऍसेट पद्धती शिल्लक राहिलेल्या आहे. वृषालीचं अकाउंट काय करायचं? वृषाली इज द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ओके, कितीला घेतलं वृषालीने? 10800. बघा टोटल बिल्स रिसिवेबल गेलं आपल्याकडनं 12000चं, त्यातले 10800 इकडे घेतले आणि 1200 आपण इथे घेतले. या दोन ऍडजस्टमेंट केले आपण. ओके, मी याचा तुम्हाला कलर चेंज करून दाखवते. दोन्ही मिळून किती झालं बघा? 12000 झाले ना, म्हणजे टोटल 12000 ची ऍसेट आपल्याकडनं गेली. ओके, नेक्स्ट. आता अपर्णा शुड ब्रिंग 60,000 as capital for her 1/4 share in future profit. अपर्णा पैसे घेऊन आली. म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट टू कोणीकडनं आणले? अपर्णाचं कॅपिटल, टू अपर्णाच कॅपिटल अकाउंट. किती आणले अपर्णाने कॅपिटल म्हणून? 60,000. मग अमाऊंट मध्ये येणार 60,000. इथे केलं डेबिट. अपर्णाच्या कॅपिटलला काय करायचं? क्रेडिट बाय कॅश अकाउंट. अपर्णाच्या कॅपिटलला येणार 60,000. ओके, इथपर्यंत आपण केलंय. ओके, ओके, आता पुढे बघा.
capital account of all partners to be adjusted in proportion their new profit sharing ratio by opening current account of partners. बघा एका याच्यामध्ये लोन मध्ये ऍडजस्ट केलं होतं, एकामध्ये कॅश मध्ये ऍडजस्ट केलं होतं आणि याच्यामध्ये आता करंट अकाउंट मध्ये ऍडजस्ट करायचंय. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला बाकीचे अकाउंट क्लोज करायला लागेल. ही सगळ्यात शेवटची ऍडजस्टमेंट आहे. आता याच्यामध्ये गुडविल बद्दल काही बोललेलं नाही, गुडविलची ऍडजस्टमेंट नाही काही दिलेले. जर दिली नसेल तर जबरदस्ती कोणतीही ऍडजस्टमेंट करायची नाही आपल्याला. ओके, आता आपण इथे क्लोजिंग करूयात. बघा इकडे क्रेडिट साईडला काहीच नाहीये, बरोबर. मग क्रेडिटला काही नाहीये याचा अर्थ काय, डेबिट साईडची टोटल मोठी आहे, राईट. मग डेबिट साईडला काय लिहिणार, टोटल लिहा. डेबिट साईडची टोटल 2400 प्लस 5500 प्लस 5000 प्लस 1200 14100. आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर करतोय 14100. म्हणजे त्यांचा लॉस तेवढा झाला ना, कारण क्रेडिट साईडला काहीच नाहीये. मग इकडे काय लिहिणार, बाय कॅपिटल अकाउंट. कुठल्या पार्टनरला जाणार, ओल्ड पार्टनर्सला जाणार. कोण आहे पहिली पार्टनर, वृषाली, दुसरी आहे लीना. इक्वली वाटायचंय दोघांना, बरोबर. मग 14800 इक्वली वाटले तर 7050 7050. सो टोटल येणार आपली 14100. याला काय म्हणणार आपण, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. डेबिट साइड मोठी आहे ना, म्हणून याला आपण काय म्हणणार, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. ओके, इथे केलं क्रेडिट. कॅपिटल अकाउंटला काय होणार, येस डेबिट. टू रिव्हॅल्यू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. जे नाव दिले तेच रिपीट करायचं, टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, किती आहे, 7050 अँड 7050. ओके, अपर्णाला मिळणार नाही कारण ती नवीन पार्टनर आहे, करेक्ट. तिच्या अकाउंटला काही येणार नाही. हे अकाउंट बंद झालं. आता कॅपिटल अकाउंट बंद करायचं आपल्याला. देर इज नो ऍडजस्टमेंट ऑफ गुडविल. पण त्यांनी आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग मध्ये सांगितलंय. मग आपल्याला आधी आता काय काढून घ्यायला लागेल, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं कॅल्क्युलेशन करायला लागेल, बरोबर. मग न्यू रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ऍडजस्टमेंट करा. न्यू रेशो इक्वल टू बॅलन्स. न्यू रेशो कसा काढतो आपण, बॅलन्स शेअर इंटू, न्यू रेशो कसा काढतो सांगा, बॅलन्स शेअर इंटू ओल्ड शेअर इंटू ओल्ड शेअर. ओके, पण आता त्याच्यासाठी आपल्याला आधी बॅलन्स शेअर काढायला लागेल. बॅलन्स शेअर इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनरचा शेअर किती होता, 1/4 शेअर. 1 मायनस 1/4 म्हणजे किती येणार, 3/4. ओके, आता आपण न्यू शेअर काढूया. न्यू शेअर पहिला कोण आहे, वृषाली. काय न्यू शेअरचा फॉर्म्युला, बॅलन्स शेअर आहे 3/4 इंटू ओल्ड शेअर 1/2 इक्वल मतलब 1/2. सो 3/4 इंटू 1/2 किती येणार, 3/4 इंटू 1/2. 3 मल्टीप्लाय बाय 1 3, 4 इंटू 2 8. ओके, अभी न्यू शेअर आता वृषालीचं झाला. आता न्यू शेअर लीना. लीनाचं पण सेम येणार की नाही, कारण इक्वल पार्टनर्स आहेत. 3/4 बॅलन्स शेअर इंटू इक्वल म्हणजे 1/2 म्हणजे किती येणार आन्सर, 3/8. आता तिसरा पार्टनर जो नवीन आलाय ती कोण आहे, अपर्णा. तिला न्यू शेअर म्हणायचं नाही कारण ती येतानाच आली आहे ना. किती घेऊन आली आहे, 1/4 शेअर. पण आपल्याला सगळीकडे खाली 8 आहेत, म्हणून इथे पण 8 घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 4 ला 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणून मग 2/8. सो न्यू रेशो किती आला आपला, न्यू रेशो विल बी 3:3:2. दिस विल बी युअर न्यू रेशो, 3:3:2. हा तुमचा काय झाला,
न्यू रेशो 3 आणि 3 6 आणि 2 8 बघा टोटल बरोबर खालची हे झाली ना मॅच झाली ना 3:3:2 हा आपला झाला न्यू रेशो. आता सॉरी ऋषाली नंतर आपण कोणाचं केलं होतं ऋषालीचं झालं होतं त्याच्यानंतर आपण लीनाचं केलं होतं लीनाचं पण सेम आलं होतं लीनाचं 3/4 into 1/2 दॅट इज इक्वल टू 3/8च येणार लीनाचं पण. आणि अपर्णाचं कसं काढलं होतं आपण 1/4 दिलं होतं पण त्याला 8 मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून 2/8. ओके म्हणजे न्यू रेशो किती झाला आपला 3:3:2 विल बी युअर न्यू रेशो. ओके हे बघू नका 0 हा हे आपोआप चेंज होत आहे ते. आता आपल्याला कसं काढायचं बघा तिसऱ्याचा अपर्णाचा शेअर होता 2 फॉर 2 शेअर फॉर 2 शेअर Aparna bring rupees 60,000. Okay. Therefore, for 3 share, capital will be question mark. Okay. So by the rule of cross multiplication कसं येणार सांगा 60,000 multiply by 3 divided by 2. Right. So किती येणार सांगा 60,000 divided by 2 किती येणार 30,000. 30,000 into 3 that is equal to 90,000. आणि दोघांचे सेम आहे ना ऋषाली आणि लीना बरोबर. मग आता लीनाचं पण कसं येणार 60,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 90,000. म्हणजे कॅपिटल किती येणार 90,000 90,000 अँड 60,000. सो कॅपिटलचं कसं काढलं कळलं नक्की हे 2 शेअर साठी तो 60,000 कॅपिटल आणतोय तर 3 शेअर साठी किती असणार करेक्ट 2 शेअर साठी किती आणतोय बघा 2 शेअर साठी तो 60,000 आणतोय तर 3 शेअर साठी किती असणार तर 90,000 आपण कॅल्क्युलेट केलं बरोबर. ओके व्हेरी गुड. असे मध्ये मध्ये मेसेज टाकत राहा म्हणजे मला कळतं की तुम्हाला कळलंय की नाही. ओके आता आपण हे बॅलन्सेस इकडे लिहूयात कॅपिटलला. ओके एक ओळ सोडून लिहूया इकडे 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 90,000 90,000 अँड 60,000. आता हे अकाउंट क्लोज करायचं. कुठली साइड मोठी येते बघा पार्टनर्स कॅपिटल मध्ये इकडे आपल्याला डेबिट साइड मोठी दिसते बरोबर. मग डेबिट साइडची टोटल किती आहे 1,07,850 ही डेबिट साइडची टोटल आली बरोबर. मग डेबिट साइडची टोटल इकडे लिहून घ्या 1,07,850. त्याच्यामधनं क्रेडिट साइडची टोटल मायनस करायची म्हणजे आपल्याला मिळतात 50 कारण इथे डेबिट साइड मोठी आहे 53,850 ही आपली बॅलन्सिंग अमाऊंट आली. याचा मी पाहिजे तर पुन्हा कलर चेंज करते तुमच्या लक्षात येईल. ओके आता इकडे पण बघा इथे पण 90,000 डेबिटला आहे म्हणजे डेबिट साइडच मोठी आहे 97,050 97,050 तेच इकडे कॉपी करायचं 97,050 त्याच्यामधनं क्रेडिट साइड मायनस केली तर तुमच्याकडे उरतात 58,050 बरोबर. आता इकडे तर काही चेंज नाहीये 60,000 चे 60,000 ठेवा इकडे पण येणार 60,000. ओके आता हे आपल्याला ऍडजस्ट करायला सांगितलंय
कशातून ऍडजस्ट करायला सांगितले ते बघा. लोन म्हटलं तर तिकडे लोन येणार, कॅश म्हटलं तर कॅश येणार. इकडे आपल्याला कशातून ऍडजस्ट करायला सांगितलंय, करंट अकाउंट मधनं, म्हणून इथे येणार बाय पार्टनर्स करंट अकाउंट. आता बघा हा कोणता बॅलन्स आहे, लिहिलाय आपण क्रेडिट साइडला, पण हा बॅलन्स आहे, लिहिलाय आपण क्रेडिट साइडला, पण हा कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे. कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे. जरी आपण क्रेडिट साइडला लिहिला असेल तरी तो कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स. कारण क्रेडिट बॅलन्स नेहमी क्लोजिंग बॅलन्स नेहमी उलट्या बाजूला येतो, लक्षात ठेवा. क्लोजिंग बॅलन्स नेहमी उलट्या बाजूला येतो. हा इकडे इकडे लिहिलाय म्हणजे हा कोणता बॅलन्स आहे, डेबिट. मग डेबिट आहे म्हणून कुठल्या बाजूला लिहिणार तो, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ओके, इकडे आलाय म्हणून तो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला येणार. मी सेम कलर मध्ये लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पार्टनर्स करंट अकाउंट. हे तुम्ही एक्झामला असे कलर बदलायचे नाहीये. पार्टनर्स करंट अकाउंट. पहिली कोण आहे, वृषाली, आणि दुसरी आहे लीना. 53,850 and 58,050. ओके, दोघांची टोटल करून आउटर कॉलमला लिहा 1,11,900. दॅट्स इट. आता सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या. आता ओल्ड बॅलन्स शीट कम्पेअर करायची. कॅश अकाउंट क्लोज करा. बघा इथे कॅशची टोटल किती येते, दोघांची टोटल करा 1,22,000. नंतर त्याचं क्लोजिंग करत बसा तुम्ही बाय बॅलन्स करून. 1,22,000 झाली ना कॅश, मग इकडे कॅश लिहून टाका 1,22,000. कॅश अकाउंट क्लोज करायला मार्क नाहीये, ते क्लोज करत बसू नका, टोटल करून टाका जस्ट. ओके, आता आपण लायबिलिटी साइडला जाऊया. लायबिलिटी साइडला जुन्या बॅलन्स शीट प्रमाणे सगळ्यात आधी आपल्याला दिलं होतं कॅपिटल. कॅपिटल आपण आता काढलं, वृषाली, लीना, अपर्णा. वृषालीचं कॅपिटल किती होतं, बॅलन्स आपण काढला 90,000, लीनाचा 90,000 आणि हिचा 60,000. मग तिघांची मिळून टोटल आली 2,40,000. ओके, इथे आपण क्रेडिटर्सला हात लावलेला नाही म्हणून क्रेडिटर्स ऍज इट इज येणार. क्रेडिटर्स किती आहेत, हात लावला नाही म्हणजे 90,000 ऍज इट इज. आता इकडे बघा, कॅश आपण घेतलं जुन्या बॅलन्स शीट प्रमाणे, डेटर्सचं आपण ऍडजस्टमेंट केली, बिल्डिंग घेतलं, मशिनरी घेतलं, करंट अकाउंट घेतलं. आता या दोन्हीची आपल्याला टोटल करायची. ती जर टॅली झाली दॅट मीन्स वी आर अरिथमेटिकली करेक्ट. करून बघा टोटल. नेक्स्ट मीटिंग स्टार्ट होईपर्यंत तुम्ही टोटल टॅली करून बघायची होते का नाही आणि मला सांगायचंय. ओके, आता कोणाला काही डाऊट असेल तर विचारा मला. याच्यामध्ये 1-2 मिनिटं आहेत आपल्याकडे मीटिंग संपायला.